पुण्यात रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी एकाच कुटुंबातील 3 पिढ्या जेलमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। तर पुणे गुन्हे शाखेकडून या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 100 सीसीटीव्ही तपासण्यात आले। तर पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याची अट न्यायालयाकडून घालण्यात आली होती। यानंतर आता काँग्रेसकडून रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाच्या निषेधार्थ निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय ठेवण्यात आले होते। निबंध स्पर्धेतून पुणेकरांच्या भावना कळतील असं धंगेकर म्हणाले। तर संजय शिरसाट यांनी मात्र रवींद्र धंगेकरांवर हल्लाबोल केला। अनेक युवक या ठिकाणी आलेत आणि ऑनलाईन बी ह्याच्यामधनं पुणे शहराच्या इतिहासाला भर मिळणार या निबंधामुळे। आणि आमच्या काही चुका होत आहेत राजकारण्यांच्या असतील, प्रशासनाच्या असतील, ते दिशा देण्याचं काम ह्या निबंधातून होणार आहे। आज पुण्यामध्ये ज्या पद्धतीने चाललेला हा अनुचित प्रकार, बिल्डर असतील, पार्टीवाले असतील, अंमली पदार्थवाले असतील आणि पोलीस सिस्टीम बिघडलेल्या सगळ्यावर अंकुश टाकण्याचं काम ही निबंध स्पर्धा करतील। त्यातून एक समाजाला आणि जगाला दिशा देण्याचं काम या निबंध स्पर्धेतून होईल असं माझा विश्वास आहे। दंगेकरला आता आजकाल त्यांना पण आता एक पॉलिटिकल स्टेटमेंट देण्याची सवय झालेली आहे। हे सगळ्या स्टंटबाजी आहे। मुळामध्ये जर त्या 2 व्यक्ती ज्या वारल्यात त्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत जर आपण असोल तर हे राजकीय स्टेटमेंट अशा वेळेला तरी बाजूला ठेवले पाहिजे। तुम्हाला त्या घटनेचं गांभीर्य कळायला पाहिजे। सगळ्या बाबीचा तपास आता पोलीस करतायत आणि त्या तपासामध्ये कुठे अडथळे येऊ नये ही तर सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे ना। उगाच असे बडबड करून या तपासाची दिशा भटकवण्याचा प्रयत्न त्याने सुद्धा करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।